नमस्कार मित्रांनो, सर्वांना सीमादेवी उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, सीमादेवी ग्रामस्थ मंडळाने सीमादेवी उत्सवानिमित्त आज बैलगाडी शर्यतीचे आयोजन केलेले आहे। मित्रांनो, आज सालदुरे किनारपट्टीवर ही आज बैलगाडी शर्यत होणार आहे आणि मित्रांनो आता पाण्याचा अंदाज घेता आज 6 वाजता ही स्पर्धा होणार आहे। आणि आता मित्रांनो पाहू शकता की सर्व बैलगाडी स्पर्धक इथे रेषेमध्ये तयार आहेत आणि आता जवळजवळ 10 ते 15 मिनिटांनी ही बैलगाडी स्पर्धा चालू होणार आहे। मित्रांनो, तर ही स्पर्धा नक्की पहा, तुम्हाला खूप मजा येणार आहे। मित्रांनो, आता थोड्याच वेळ बैलगाडी शर्यतीला सुरुवात होणार आहे। 2 गटात ही स्पर्धा असणार आहेत। आपल्यासोबत आहेत सीमादेवी ग्रामस्थ मंडळाचे कीर्तिकुमार वेल्दुकर आहेत, इथे आपल्यासोबत आहेत। तसेच आपल्या बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष आहेत ऋषालजी सुर्वे आहेत। मित्रांनो, आता ह्या स्पर्धेचे नियोजन कशा प्रकारे असणार आहे ते आपल्याला ऋषाल सुर्वे सांगणार आहेत। सीमादेवी ग्रामस्थ मंडळ चालू दरवर्षी प्रमाणे यावर्षी त्यांनी बैलगाडी शर्यत आयोजन केलं आहे। फक्त ह्या शर्यतीचं एक थोडंसं वैशिष्ट्य असं आहे की ह्या 2 गटात जोड्या पडणार आहेत। पहिला गट ज्या नंबर आले असे चालू ज्या नंबरात पडले 1, 2, 3 मध्ये त्यांचा एक गट, आणि ज्या आजपर्यंत ह्या चालू मोसममध्ये नंबर आलेला नाही त्यांचा एक गट केलेला आहे, जेणेकरून त्यांनाही प्रोत्साहन मिळेल त्या शर्यतीतून। म्हणून अशी एक शर्यत आपण आयोजन केली आहे। एक ग्रामस्थ मंडळाने नवीन पायंडा केलेला की जेणेकरून त्यांना पण थोडंसं कुठेतरी आनंद होईल की आपला पण आजपर्यंत कोणतरी आपला विचार करतोय। त्या निमित्ताने मला हे त्यांनी शर्यत आयोजन केलं आहे आणि चांगला संकल्प केला त्यांनी, अशी उत्तम केला आहे। त्यामुळे संकल्प पुढे व्हावा ही इच्छा आहे, जरूर नियोजन केलेलं। आणि दोन्ही गटांना बक्षीस चांगलं ठेवलं आहे। जे अ गटात पडणार आहेत त्यांना 11,000, 7,000, 5,000, आणि ज्या ब गटात आहेत त्यांना 5, 3, 2,000 तर चांगल्या पद्धतीने त्यांनी बक्षीसे ठेवलेले आहेत, ट्रॉफी ठेवलेले आहेत आणि शर्यत अगदी चांगली होणार आहे। प्रेक्षकांना बघायला मजा येणार आहे। मित्रांनो, आता ही स्पर्धा 2 गटात होणार आहे। प्रथम पहिल्या गटात ती होणार म्हणजे ज्या स्पर्धेत म्हणजे आतापर्यंत ज्यांचे नंबर आलेले आहेत ते स्पर्धक एका गटात पाळणार आहेत, त्यांच्यासाठी 11,000, 7,000 आणि 5,000 असं बक्षीस असणार आहे। आणि दुसऱ्या गटात म्हणजे ज्या बैलगाडी स्पर्धांचे नंबर येत नाहीत त्यांना दुसऱ्या गटावर चुरशीशी होणार आहेत, यात काही शंका नाही। आणि मित्रांनो, आता थोड्याच वेळी स्पर्धा चालू होणार आहे, सर्वांनी याचा आनंद घ्यावा। धन्यवाद। मित्रांनो, पाहू शकता आता बैलगाडी शर्यतीला सुरुवात होणार आहे आणि या हंगामात जवळजवळ नंबर पटकावलेले आपले आहेत सोबत बोरकर आहेत, पाळंदे गावचे आहेत। त्यांच्या जोडीने खूप वेळा नंबर पटकावलेला आहे आणि ह्यांची जोडी पहिल्या गटात पाळणार आहे। त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा आहे, त्यांना त्यांचाही नंबर येऊ। धन्यवाद। आपल्यासोबत आहेत बैलगाडी रसिक आहेत, इथे राजा तवसाळकर आहेत, पाळंदे गावचे रहिवासी आहेत। तर तुम्हाला काय वाटतं, ही स्पर्धा कशी होईल? ही स्पर्धा एकदम चुरशीची होणार आहे। अटीतटीची आहेत, बैलजोड्या सर्व चांगल्या आहेत, एकाशी एक आहेत, टप जोरात होणार। ओके, धन्यवाद। मित्रांनो, ही स्पर्धा 2 गटात होणार आहे। या हंगामात ज्या बैलगाडी स्पर्धकांचा नंबर आला होता त्यांचा एक गट केला जाणार आहे आणि त्यातून 3 नंबर काढण्यात येणार आहेत। प्रथम क्रमांकासाठी 11,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 7,000 आणि तृतीय क्रमांकासाठी 5,000 रुपये असे बक्षीस आहेत। तसेच त्यांना चषक देऊन गौरवण्यात येणार आहे। आणि दुसरा गट आहे ज्या म्हणजे या हंगामात ज्या जोड्यांचा नंबर आला होता त्यांचा दुसरा गट होणार आहे आणि त्यांना 5,000, 3,000 आणि 2,000 आणि चषक देऊन त्यांना गौरवण्यात येणार आहे। धन्यवाद।
मित्रांनो आता पहिल्या गटातील स्पर्धा आता चालू होणार आहे. ही स्पर्धा इतकी चुरशीची होणार आहेत यात काही शंका नाही. मित्रांनो या स्पर्धेत जवळजवळ म्हणजे या हंगामात नंबर पटकावलेले असे हे स्पर्धक या गटात धावणार आहेत मित्रांनो. आणि बरोबर ही स्पर्धा चुरशीची होणार आहे. नक्की पहा तुम्ही. मित्रांनो या आता पहिल्या गटाची स्पर्धा झाली आणि या स्पर्धेमध्ये पंकज मयेकर यांच्या जोडीने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. द्वितीय क्रमांक सुबोध बोरकर आहे आणि तृतीय क्रमांक ओंकार आरेकर यांचा आलेला आहे. मित्रांनो पाहू शकता ही खूप स्पर्धा चुरशी झालेली आहे. म्हणजे एका पावलाच्या फरकाने हा नंबर आलेला आहे मित्रांनो. तर ह्या तिन्ही स्पर्धकांचे खूप खूप अभिनंदन. मित्रांनो आता दुसऱ्या गटाची स्पर्धा आता होणार आहे. आता ज्या जोड्यांचा नंबर येत नाही त्या जोड्यांसाठी आता दुसरा गट ठेवलेला आहे आणि यातून सुद्धा 3 क्रमांक काढणार आहेत 1, 2, 3. आणि आता मित्रांनो येतात स्पर्धा थोड्या चालू होणार आहे. मित्रांनो पाहू शकता तुम्ही. मित्रांनो आता दुसऱ्या गटाची स्पर्धा झालेली आहे आणि या स्पर्धेमध्ये मनीष मोरे यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे. त्यानंतर गुडेकर यांचा द्वितीय क्रमांक आलेला आहे आणि विश्वास माडिक यांचा तृतीय क्रमांक आलेला आहे. या तिन्ही स्पर्धकांना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो. खरोखर ही स्पर्धा देखील यशस्वी झाली यात काही शंका नाही आहे मित्रांनो. सीमामाता ग्रामस्थ मंडळाने आयोजित केलेल्या बैलगाडी स्पर्धा उत्तम प्रकारे पार पडलेली आहे. 2 गटाची स्पर्धा होती आणि त्यातून स्पर्धक निवडण्यात आले होते. सीमामाता ग्रामस्थ मंडळाचे निलेशजी खेडेकर आहेत आपल्यासोबत. निलेशजी खेडेकर आपल्याला थोडक्यात मनोगत व्यक्त करणार आहेत. आज जी स्पर्धा झाली ती सीमादेवी उत्सवानिमित्त सीमादेवी ग्रामस्थ मंडळाने 2 गटामध्ये ह्यावेळी पहिल्यांदाची स्पर्धा आयोजित केली आणि त्यामध्ये प्रत्येक वेळी नंबरात येणाऱ्या अशा 10 बैलगाड्या निवडण्यात आल्या आणि त्यांची पहिल्या अ गटामध्ये शर्यत घेण्यात आली. त्यामध्ये मयेकर बंधू यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर द्वितीय क्रमांक सुबोध बोरकर पाळंदे यांचा आला. त्याचप्रमाणे दुसरा गट ब गटामध्ये जी स्पर्धा घेण्यात आली त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक
प्रथम द्वितीय तृतीय असे क्रमांक निवडण्यात आले आणि सर्व बैलगाडीवाल्यांना त्याचं उत्साह प्रोत्साहन मिळावं या उद्देशाने ही स्पर्धा 2 गटांमध्ये घेण्यात आली. ओके, धन्यवाद. मित्रांनो, आता ही मी तुम्हाला माझ्या चॅनलमार्फत ही व्हिडिओ दाखवणार आहे. सीमामाता ग्रामस्थ मंडळाने खूप छान प्रकारचे नियोजन केले होते. ही व्हिडिओ नक्की पहा, तुम्हाला खूप छान वाटेल आणि कमेंटद्वारे कळवा ही स्पर्धा कशी होती. धन्यवाद.